नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मी संजय कांबळे गेले काही दिवस आपल्यासोबत धम्मपदातील गाथांविषयी चर्चा करत आहे. आज आपण उपभोगातील गाथा क्रमांक 2 व एकूणातली 45वी गाथा आपल्यासमोर मी सादर करत आहे. ती गाथा अशी: सेखो पटविंबिज्ये सती यमलोकं च इमं सदेवकम् सेखो धम्मपदं सुदेशितं कुशलो पुष्पमिव पते सती. पुन्हा एकदा गाथा मी म्हणतो. सेखो पटविंबिज्ये सती यमलोकं च इमं सदेवकम् सेखो धम्मपदं सुदेशितं कुशलो पुष्पमिव पते सती. आपण शब्दार्थ बघूया. पटवी म्हणजे पृथ्वी. विद्येसती म्हणजे जिंकेल. यमलोक म्हणजे यमलोक. सदेवक म्हणजे देवलोकासहित. धम्मपद म्हणजे धम्मपदाला. सुदेशितम म्हणजे चांगल्या प्रकारे उपदेशलेले. कुशलो म्हणजे चांगला. पुष्पमिव म्हणजे फुलाप्रमाणे. पचेसती म्हणजे जाणे, गोळा करणे. आणि सेखो म्हणजे जो श्रेष्ठ मार्गावर आहे, जो शिकतोय, त्याला म्हणतात सेखो. याचा अर्थ असा आहे: देवलोकासहित या पृथ्वीला व अपाय लोकाला आर्य मार्गावर असलेला जिंकेल. चांगला व्यक्ती ज्याप्रमाणे फुले वेचील त्याप्रमाणे आर्य मार्गावर असलेला उत्तम प्रकारे उपदेशिलेल्या धम्मपदाला जाणेल. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.